नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 11वी मराठी कविता 12वी पैंजण. खरं तर पैंजण म्हणजे काय सगळ्यांना माहिती असेल. पायामध्ये आपण जो दागिना घालतो त्याला आपण पैंजण म्हणतो, जो की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता आधीचं पैंजण थोडं जाड असायचं, त्यानंतर हळूहळू ते नाजूक बनत गेलं आणि आता तर ते पैंजण आपण घालतही नाही. तर नेमकं यातून कवयित्रींना काय सुचवायचं आहे, म्हणजे पैंजण हे पैंजण या अर्थी किंवा एक दागिना या अर्थी न वापरता याचा सूचक अर्थ काय आहे, हे सगळं आपण या कवितेमध्ये पाहणार आहोत. खरं तर कविता विचार करायला लावणारी सुद्धा आहे आणि स्त्रीवादी लेखनातून लिहिली गेलेली आहे. कवयित्री आहेत नीलम मानगावे. कवयित्री, लेखिका, संपादक आणि बालसाहित्यिक म्हणून परिचित आहेत. स्त्रीवादी जाणीव हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांच्या कविता नेहमी स्त्रीवादी लेखनातून असतात. स्त्रियांशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी निगडीत असतात. मग त्यांचं स्वातंत्र्य असेल, त्यांच्यावरची बंधनं असतील किंवा त्यांचं आजच्या समाजामधलं स्थान असेल, या सगळ्यांवरती त्यांचं लेखन असतं. बाई म्हणून जगण्याची आस, खंत, चीड, उत्साह, आनंद तसेच आसोशी, वेदना, कल्लोळ याचा एक उत्स्फूर्त स्वरमेळ त्यांच्या कवितांमध्ये निनादत राहतो. म्हणजे खरं तर स्त्री किंवा स्त्री म्हणून जगणं हे आनंददायक आहे, उत्साह आहे, पण कधी कधी त्याबद्दल चीडही निर्माण होते जेव्हा आपण समाजामध्ये बऱ्याचदा स्त्रियांचं स्थान बघतो, त्यांच्याशी घडणाऱ्या वेगळ्या गोष्टी बघतो, वेगळ्या घटना आपण ऐकतो, तर तेव्हा त्याबद्दल चीड निर्माण होते, खंत वाटते. कधी कधी स्त्री असल्याबद्दल आपल्या मनामध्ये कधी कधी त्याबद्दलचे वेदना आपल्या मनामध्ये येतात. कधी कल्लोळ असतो की आपण स्त्री का आहोत वगैरे, आपण पुरुष असलो पाहिजे होतो, मग आपल्याला सगळं स्वातंत्र्य मिळालं असतं. तर इथपर्यंत त्या गोष्टी जातात. किंवा स्त्री म्हणजे नवनिर्मितीचा आनंद आणि इथपासून स्त्री असणं किती आनंददायक गोष्ट आहे इथपर्यंत, त्या सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला स्त्रियांशी रिलेटेड भावना बघायला मिळतात. तर त्या सगळ्यांचा मेळ त्यांच्या कवितांमध्ये असतो. अनुभवांचा सच्चेपणा आणि अनलंकृत भाषाशैली, म्हणजे कुठलेही अलंकार नाही, कुठलेही अवघड शब्द नाही, अशा प्रकारची भाषाशैली ही त्यांच्या कवितेची शक्तीस्थळे आहेत. गुलदस्ता, शतकाच्या उंबरठ्यावर, जाग हे कविता संग्रह, तीच माती तेच आकाश, शांते तू जिंकलीस, निर्भया लढते आहे हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. डायरी, जिद्द या कादंबऱ्या, ललितलेख आणि बालसाहित्य देखील प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार या व अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं आहे. आता आपण कवितेचा परिचय बघणार आहोत की कवितेमध्ये नेमकं काय सांगितले त्याचा सारांश आपण बघूया. प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनाचे अडथळे पार करत स्त्री प्रगतीच्या वाटेवरती टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. जसे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्राचीन काळामध्ये साधारणतः स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच स्त्रियांवरती अनेक बंधने होती. चूल आणि मूल एवढं साधारणतः तिचं आयुष्य होतं. पण हळूहळू स्त्री शिक्षण आलं, स्त्रियांनी शिक्षण घेतलं, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या कळू लागल्या किंवा त्याही पेक्षा समाज त्यांना समाजामध्ये त्यांना एक स्थान मिळू लागलं. त्यांना याच्या आधी खूप दुय्यम पाहिलं जायचं, पण त्यानंतर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं, त्यांचं एक स्वतःचं एक अस्तित्व निर्माण झालं आणि असं करत करत स्त्रिया प्रगतीच्या टप्प्यामध्ये पुढे पुढे जात आहेत. तिचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करताना कवयित्रीने स्त्रीच्या आत्मविकासाचा दृढ निर्धार या कवितेमधून व्यक्त केला आहे की तिला स्वतःला प्रगती करायची होती. त्या पद्धतीने तिने पावलं टाकली, संघर्ष तिने केला आणि ती आज यशाच्या शिखरावरती पोहोचत आहे. या कवितेची रचना मुक्तछंदामध्ये केली आहे. याच्या आधी आपण पाहिलं की कवयित्री नीलम यांचं तेच वैशिष्ट्य आहे की त्यांच्या कविता या साध्या सोप्या भाषेमध्ये असतात, मोस्टली मुक्तछंदामध्ये असतात. तर आता आपण कविता बघणार आहोत. 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझघरात, माझघरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. आता बघा, हे जे पैंजणाचा प्रवास आहे, म्हणजे पैंजण हे प्रतीक आहे आपल्या पायामध्ये असणारी बेडी, साधारणतः याच्याशी कंपॅरिझन केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल, तुमची आजी किंवा पणजी आजी जर तुम्ही लहानपणी पाहिली असेल, तर त्यांच्या पायामधलं पैंजण खूप जाड अशा पद्धतीने असायचं, खूप जड असं असायचं. ते जणू काही ते असं मानलंय की ते त्यांच्या स्वातंत्र्यावरती अडथळा होता किंवा त्यांच्या पायामधली बेडी असल्याप्रमाणे ते होतं. त्याच्यामुळे असं म्हटलंय की 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून, म्हणजे ते खूप जड असं पैंजण घालून कवयित्री म्हणतात की त्यांची जी काही आजी आहे
तर ती घरातून स्वयंपाकघरातून माजघरात, माजघरातून स्वयंपाकघरामध्ये. कारण पूर्वीच्या काळी म्हणजे तिच्या आजीच्या काळी घरातून बाहेर जायला स्त्रीला परवानगी नसायची, बाहेर जाऊन शिकायला, काम करायला परवानगी नसायची आणि त्यामुळे त्यांना घरातल्या घरातच सगळं करावं लागायचं. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, माझघर म्हणजे साधारणतः आपल्या घराचा हॉल. तर स्वयंपाकघरामधून हॉलमध्ये आणि हॉलमधून परत स्वयंपाकघरामध्ये, एवढंच काय ते स्त्रीचं भविष्य आयुष्य होतं किंवा स्त्रीचं जग होतं असं आपण म्हणूया. ठीक आहे. एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची, पण ती त्या घरामधली सम्राज्ञी असायची किंवा त्या घरातली ती राणी असायची. कारण त्या घरामधलं जेवण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टीची पण घरकामाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तिच्या हाताखाली व्हायच्या किंवा सगळ्यात ती करायची. त्याच्यामुळे ती त्या घराची मात्र सम्राज्ञी असायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचं, पण नादाच्या भुलभुलैयेतून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. म्हणजे आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपल्याला कळलं की पैंजण आहे, सुंदर आहे, तिच्या पायामध्ये तिने ते घातलेलं आहे, ती त्या घरामध्ये फिरते, पण हे पैंजण इतकं मजबूत आहे किंवा इतकं त्याचं वजन जास्त आहे की त्या वजनाने किंवा त्या ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे. आता या ठिकाणी ओझं म्हणजे आपण असं म्हणणार आहोत की तिच्यावरती असणाऱ्या त्या जबाबदाऱ्या किंवा तिच्यावरती असणारी ती बंधनं, की तिला बाहेर न पडता येणं किंवा शिक्षण न घेता येणं, ही जे काही त्या काळामधली बंधनं होती, तर त्या सगळ्या बंधनांमुळे ते पैंजण तिच्या पायातल्या बेड्यांप्रमाणे होतं. ते त्रासदायक होतं. पैंजण रूपी बेड्या तिच्या पायामध्ये होत्या, ते खूप जास्त त्रासदायक होतं आणि त्या वजनामुळे किंवा ते तिला जे हवं ते करता येत नसल्यामुळे जे काही दुःख आहे, तर त्यामुळे तिचे पाय दुखू लागायचे. म्हणजे तिला जे हवं ते करता येत नव्हतं, त्यामुळे तिला खूप जास्त दुःख व्हायचं. तर तेच त्यांनी पाय दुखू लागायचं या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तिला ते जी बंधनं आहेत तर ती टोचायची, ते पाश तिला बोचू लागायचे, त्याच्यामुळे तिच्या पायावरती असंख्य जखमा व्हायच्या, तिचे घोटे काळे निळे पडायचे, म्हणजे तिला तिच्या मनासारखं असं काहीच करता येत नव्हतं. पण तरी पण नादाच्या भुलभुलैयेतून बाहेर न पडता पैंजणांखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. म्हणजे इतकं सगळं व्हायचं, जखमा व्हायच्या, चिघळायच्या, रक्त व्हायचं, पण किती जरी त्रास झाला तरी पण ती संकटांना सहन करायची आणि आनंदात राहण्याचा प्रयत्न करत होती. किती पण आपल्याला त्रास होत असला तरी पण ती तो निमूटपणे सहन करत होती. त्या पैंजणांच्या मंजूळ नादामध्ये ती इतकी हरवून जायची, म्हणजे तिच्या त्या घर ते हॉल या विश्वामध्ये ती इतकी हरवून जायची की ते पैंजण म्हणजे तिला बेड्या वाटायच्याच नाही. तिला वाटायचं की तेच आपलं आयुष्य आहे, तर तेच आपलं म्हणजे त्या बेड्या हे त्याला बेड्या वाटायच्याच नाही. ती त्याला आपलं नशीब समजून चालायची आणि त्या मर्यादेच्या बेड्या आहेत हे काही ती लक्षातच घ्यायची नाही किंवा तिच्या लक्षातच यायचं नाही. तिला मिळालेल्या मर्यादित स्वातंत्र्यातच ती खूप खुश होती की तिला घरातलं बघायला मिळतं, यातच ती खुश होती. तिने कधी विचारच केला नाही की आपण यातून बाहेर पडावं, आपल्याला हे बाहेरचं जग बघता यावं, असं तिने कधी विचारच नाही केला. मर्यादेच्या पलीकडे तिने कधी विचारच नाही केला. त्यामुळे जखमा झाल्या, वेदना झाल्या, अपमान झाला, तरी पण ते सारं तिला सहन करायची, ती त्याच्यावरती फुंकर मारायची, त्या जखमांना ऊब द्यायची आणि परत एकदा तिच्या घरावरती ती राज्य करायची. म्हणजे त्या ज्या काही रूढी आहेत, तिच्यावरती लादलेली ती जी काही बंधनं आहेत, जे पण अपमानास्पद वागणूक तिला मिळायची, हे सगळं ती सहन करायची आणि तिचं ते स्वातंत्र्य जे आहे ते फक्त घराच्या 4 भिंतींच्या आतच होतं, त्याच्या बाहेर काही ती पडू शकत नव्हती आणि तरीही ती त्या घरावरती राज करायची. तर अशा पद्धतीने आधीचा काळ कसा होता, तर ते किंवा त्या काळची स्त्री कशी होती आणि तिचं जीवन कसं होतं हे त्यांनी पहिल्या कडव्यामध्ये सांगितलंय. आता आपण बघतोय दुसरं कडवं. आता आजी ही जर आपण पहिली पिढी मानायचं म्हटलं तर आजीची मुलगी म्हणजे कवयित्रीची आई ही काय झाली दुसरी पिढी. तर आता पहिल्या पिढीकडून आपण दुसऱ्या पिढीकडे येतोय. आता आपण आपल्या आईकडे पाहतो तेव्हा म्हणजे इतकंही नाही पण बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. आजही काहींच्या आया बाहेर जाऊन काम करू शकतात किंवा म्हणजे त्यांना तितकं स्वतःला त्यांनी सिद्ध केलेलं आहे. त्या घरातलं पण बघतात, बाहेरचं पण बघतात, त्यांचं जॉब, नोकरी, बिझनेस जे काही त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं असेल तर त्यातलंही त्या सगळ्या गोष्टी करतात. आणि त्यातल्या त्यात जर आपण आजची पिढी पाहिली किंवा आपली जी काही पिढी आहे ती पाहिली तर तिला सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, सगळ्या गोष्टी ते करू शकतात. म्हणजे हळूहळू जो आहे स्वातंत्र्याचा टप्पा किंवा स्वातंत्र्य मिळण्याचा टप्पा हळूहळू विकसित होतोय. तर आता आपण आईच्या पिढीकडे येऊया. माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, आपल्याच तोऱ्यात ती. स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. अधनं का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची.
म्हणजे आता आपण दुसरी पिढी पाहतोय, तर दुसऱ्या पिढीमध्ये आईच्या वयाच्या ज्या काही स्त्रिया आहेत किंवा त्यांचा जो काही काळ आहे तर त्याचं वर्णन केलंय. तर माझ्या आईने पैंजण सोडून, म्हणजे आता पैंजण सोडलं याचा अर्थ थोडंफार स्वातंत्र्य मिळू लागलेलं आहे किंवा अगदीच जी मोस्टली एक्स्ट्रीम बंधनं होती ती आता कमी झालेली आहेत आणि थोडीफार काय म्हणूया आपण, थोडं जास्त स्वातंत्र्य मिळालेलं आहे. थोडंसं जास्त चांगली वागणूक, चांगली तर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी चांगली वागणूक मिळालेली आहे असं आपण म्हणूया. तर ओके, पैंजण सोडून म्हणजे त्यात जे मोठे मोठे पैंजण आहेत ते सोडून तोरड्या, म्हणजे अशा पद्धतीने साधारणतः एक चेन टाईप आहे पायामध्ये, वजनाला हलकं नाजूक असं ते आहे. तर अशा पद्धतीने तोरड्या घालायला सुरुवात केली म्हणजे पाश तसेच राहिले, म्हणजे अजूनही पायामध्ये बंधनं आहेत पण थोडीशी कमी झालेली आहेत, त्यांचं रूप बदललेलं आहे, स्वरूप बदललेलं आहे, पण बंधनं पूर्णतः गेली नाहीयेत. ठीक आहे, बंधनं आहेत पण त्यांचं स्वरूप मात्र बदललेलं आहे. तर त्यानंतर रूढी बंधनाच्या ज्या काही मर्यादित राहणं तिने पसंत केलेलं आहे, पण तितकं बंधनं तेवढी बंधनं तीव्र नाहीयेत जेवढी आधीच्या काळामध्ये होती. थोडीशी ती आता शिथिल झालेली आहेत. थोडंसं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे. आधीच्या काळामध्ये आपण पाहिलं की ती फक्त स्वयंपाकघरातून माझघरात तिथपर्यंत वावरू शकत होती, पण आत्ताची जी स्त्री आहे किंवा जी आई आहे तिला मात्र घराच्या बाहेर पडता येते, अंगणामध्ये जाता येते, गच्चीवरती वगैरे जाता येते, म्हणजे थोडंसं तिला घरामध्ये मुक्तपणे वावर करता येतोय, घराच्या बाहेर ऍटलिस्ट ती पाऊल ठेवू शकते. थोडंफार तिला स्वातंत्र्य मिळालंय, अजूनही पूर्ण स्वातंत्र्य नसलं मिळालं तरी पण थोडंफार स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे. अर्थात थोडंसं पाय दुखणं, खुपणं, चिघळणं हे कमी झालेलं आहे, म्हणजे थोडासा त्रास कमी झालेला आहे, पण तरीही अजूनही पूर्णतः स्वातंत्र्य नाही मिळालंय. सगळीकडे मनमुराद फिरायची आणि तिला थोडंसं अजून फ्रीडम जास्त मिळालेलं आहे, स्वातंत्र्य जास्त मिळालेलं आहे. अधनं का होईना तोरड्या टोचायच्या, पण अजूनही पूर्ण स्वातंत्र्य मिळालं नसल्यामुळे अधूनमधून का होईना अजूनही थोड्याफार रूढी परंपरा आहेत, थोडीफार अपमानास्पद वागणूक तिला अजूनही पाहायला मिळते, अजूनही काही गोष्टी तिला त्रासदायक ठरतात. पण मग त्यातून साडीचे काठ फाटायचे, त्या तोरड्यामध्ये अडकून काठ फाटायचे, म्हणजे कधी कधी तिला त्रास होतोय. पण हे सगळं दुर्लक्षून, या सगळ्याकडे दुर्लक्ष करून या ज्या काही रूढी परंपरा आहेत तर त्याच्यामध्ये, त्या मर्यादेमध्ये राहून, थोडंसं घराबाहेर पडून, थोडंसं स्वातंत्र्याचा आनंद घेऊन ती अजूनही त्या ह्याच्यामध्ये खुश आहे किंवा आनंदी आहे आणि तिच्या विश्वामध्ये ती अजूनही राजराणीसारखी आहे, म्हणजे अजूनही ती राणी आहे तिच्या घराची, किंवा जे आहे त्याच्यामध्ये समाधान मानत ती राणीसारखी तोऱ्यात मिरवते किंवा ती अजूनही सुखी आहे आणि तिला थोडंफार निर्णय स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ती तिच्या घरासाठी तरी ऍटलिस्ट निर्णय घेऊ शकते, घरापुरतं तरी ती निर्णय घेऊ शकते. आधीच्या काळामध्ये तेही करणं शक्य नव्हतं, तर थोडंफार ते करणं तिला शक्य आहे, त्याचं स्वातंत्र्य तिला मिळालेलं आहे. आता ही झाली दुसरी पिढी. तिसरी पिढी आहे ती म्हणजे आत्ताची ज्या मुली आहेत तर ती पिढी. आता त्यानंतर कवयित्री म्हणतात, मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सॅन्डल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सॅन्डल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. तर आता कवयित्री म्हणतात की म्हणजे आता माझी जी पिढी आहे तर आपलं ते पैंजण आहे तर ते बोचायचं, टोचायचं, तोरडे पण अडकायचे, त्याच्यामुळे पण जखमा व्हायच्या. तर माझ्या पिढीमध्ये मी काय केलं की हे सगळं अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं हे असलं काही नकोच, म्हणून पैंजणाबरोबर तोरड्यांना पण हद्दपार केलं. म्हणजे आता पैंजणही नको आणि तोरडे पण नको, म्हणजेच काय, ज्या सगळ्या रूढी परंपरा आहेत, सगळ्या चालीरीती ज्या आहेत, सगळी जी माझ्या पायातल्या बेड्या होत्या, बंधनं होती, सगळीच तोडून टाकलेली आहेत मी आणि आता मला पूर्णतः स्वातंत्र्य मिळालेलं आहे. जे काही मला करायचं आहे ते करण्यासाठी मला घरातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हलक्याशा चपला, बूट, सॅन्डल घालता घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. म्हणजे माझ्या आईने फक्त घर ओलांडलं होतं किंवा फक्त ती अंगणात येऊ शकली होती, पण मी मात्र अंगणही ओलांडून पुढे गेली. म्हणजे मला पूर्णतः स्वातंत्र्य आहे, मला जे काही माझ्या आयुष्यामध्ये करायचंय ते सगळं मी करू शकते. मी घरातून बाहेर पडून माझं असं नवीन जग निर्माण करू इच्छिते आहे किंवा मला करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात. पण कधी कधी असं होतं की मी इतकं स्वतःला जपू नये किंवा इतकं स्वातंत्र्य मिळू नये, माझे स्वातंत्र्याचे हे जे काही क्षितिज आहे तर ते विस्तारत असून पण कधी कधी
मला सुद्धा कौटुंबिक सामाजिक बंधनांचा त्रास सहन करावा लागतो. कधी कधी तोही मनस्ताप मला सहन करावा लागतो. म्हणजेच कधी कधी चपला सुद्धा घसरतात. म्हणजे मी ते पैंजण वगैरे काही अडकू नये की म्हणजे असं काही माझ्यावरती बंधन असू नये यासाठी मी ते पाळणं सोडून दिलं. पण चपला तर मला घालाव्याच लागतात. त्या पण कधी कधी घसरतात. सँडल घालते तर ते पण बोचतात. म्हणजे कधी कधी आसपासची जी काही परिस्थिती आहे ती अजून पण पूर्णतः सुधारली नाहीये. कधी कधी मला त्यांच्याकडून काहीतरी ऐकावंच लागतं किंवा काहीतरी बंधनांचा त्रास किंवा मनस्ताप अजूनही सहन करावा लागतो. पण ठीक आहे, जे काही स्वातंत्र्य मला मिळालेलं आहे, जितकंही स्वातंत्र्य मला मिळालं आहे, तर त्या सगळ्यांसाठी मी हे सगळं काही सहन करते आणि त्या स्वातंत्र्याची किंमत मात्र मला प्रत्येक क्षणी मोजावी लागते. तर त्या स्वातंत्र्याची किंमत आहे त्यांना, त्या स्त्रीला किंवा आजच्या स्त्रीला तिला माहिती आहे की हे खूप कष्टाने आधीच्या पिढ्यांपासून मिळत आलेलं हे स्वातंत्र्य आहे. अर्थातच ती त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा कधी घेणार नाही. पण तरी सुद्धा तिला बऱ्याच म्हणजे समाजातून अशा बऱ्याचशा गोष्टी अजूनही ऐकायला मिळतात. पण त्या सगळ्या सहन करते ती का तर तिला हे स्वातंत्र्य जपायचं आहे. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल, बूट, सँडल नको, ते पकडणं नको, घसरणं नको, काहीच नको. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता घट्ट, मजबूत, पोलादी, पुढल्या का होईना शतकाआधी. पण आता कवयित्री म्हणतात की माझी जी मुलगी आहे तर ती म्हणते की पैंजण नको म्हणजे ती बंधनही नको, तोरड्या पण नको म्हणजे ती तसली थोडीशी बंधन होती ती पण नको, त्या पण रूढी परंपरा नको, चपला बूट सँडल तसलं काहीच नको आता म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की पकडणं घसरणं हे सगळंच नको आता मला काहीच बंधनं नकोत मला. त्यांना सांभाळून ठेवणं पकडून ठेवणं म्हणजे त्या रूढी परंपरा ते समाज आणि हे सगळं सांभाळून ठेवणं त्यांना पकडून ठेवणं असलं काहीच नको. ही सगळीच बंधने आता मला झुगारून द्यायची आहेत आणि ठामपणे आत्मविश्वासाने मला माझ्या मार्गावरती चालायचं आहे. आणि आता मी सँडल नको बूट नको असं म्हणते तर अर्थात अनवाणी मी चालते आहे. माझ्या पायांना काटे टोचू नयेत म्हणून चपला घालणारी जी पिढी आहे त्यांना ती सांगते की आता चपला बिपला असला काहीच नको. माझे पायच मला इतके मजबूत करायचे आहेत की काटा टोचला तरी त्यांना काही फरक पडता कामा नये. म्हणजे खुपणारे काटे कुठे याने माझ्या पायांना काहीच फरक पडता कामा नये, काहीच इजा होता कामा नये. इतकं मला स्वतःला मजबूत करायचं आहे, मला सामर्थ्यवान बनायचं आहे, मला स्वयंपूर्ण व्हायचं आहे की माझ्यावर या सगळ्या गोष्टींचा काहीच परिणाम नाही झाला पाहिजे. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतूनही मला वर यायचं आहे, स्वतःला मजबूत करायचं आहे. तर इतकं बळ माझ्या पायामध्ये येऊ दे म्हणजे इतका आत्मविश्वास माझ्यामध्ये असू दे की मला जे जे काही हवं ते सगळं मिळवता येऊ दे आणि पुढील शतकाआधी म्हणजे पुढच्या शतकाआधी का होईना हे सगळं माझ्यामध्ये आलं पाहिजे, एवढं बळ माझ्यामध्ये आलं पाहिजे. म्हणजेच पुढच्या पिढीमधली जी स्त्री आहे तर ती सगळ्या बाबतीमध्ये सक्षम असली पाहिजे, स्वयंपूर्ण असली पाहिजे, स्वयंसिद्ध असली पाहिजे. तिच्या मनामध्ये प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे आणि जे ती ठरवेल ते सगळं मिळवण्याची ताकद सामर्थ्य तिच्यामध्ये असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने 4 पिढ्यांबद्दल आपण बघितलेलं आहे. सुरुवातीला आजी होती, त्यानंतर आई आहे, त्यानंतर ती मुलगी आणि त्या म्हणजे कवयित्री आणि त्यांची ही मुलगी. तर अशा पद्धतीने या सगळ्या पिढ्या आपण बघितलेल्या आहेत. त्या पिढ्यांचा विचार, त्यांना मिळालेलं स्वातंत्र्य, तेव्हाची बंधनं आणि आता मुक्त संचार करायला मिळतोय. पण तसं असलं तरी सुद्धा त्यांना जाणीव आहे त्या स्वातंत्र्याची आणि ठेवली पाहिजे किंबहुना ती जाणीव आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याची. त्यासोबतच आपल्याला स्वतःला इतकं खंबीर बनवायचं आहे, इतकं मजबूत करायचं आहे की समाजामध्ये कुठेही काहीही घडलं आपल्या विरुद्ध किंवा आपल्यावरती कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी पण त्यामधून मार्ग काढणारं बनायचं आहे आपल्याला. जेणेकरून परत आपल्यावरती कुणीही बंधनं लादता कामा नयेत. तर अशा प्रकारची कविता आहे. स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिली गेली असली तरी पण समाजावरती आणि समाजाची परिस्थिती कशी होती याच्या आधी आणि आता याच्यावरती भाष्य करणारी ही कविता आहे. आय होप की सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, कविता तर आवडली असेलच. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुमचे या कवितेबद्दलचे काय विचार आहेत ते सगळे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. आणि अशा पद्धतीने आपला हा जो पद्य आणि गद्याचा सिलेबस आहे तर तो या ठिकाणी संपतोय. पुढचा जो सिलेबस आहे तर तो असणार आहे साहित्य प्रकाराबद्दलचा आणि तो मी कंटिन्यू करावा का आणि तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला आवडतील का हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी ते पण व्हिडिओज अपलोड करेन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.